संतोष देशमुख हत्येला 2 महिने पूर्ण झालेत। मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरारच आहे आणि त्यामुळे धनंजय देशमुखांनी प्रशासनाला सवाल विचारला आहे। तर दुसरीकडे भाजप आमदार सुरेश धस यांनी मुंडेंच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादीचे नेते निर्णय घेतील असं वक्तव्य केलंय। मात्र आरोपींना फाशी होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा इशाराही सुरेश धस यांनी दिलाय। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचे राज्यभरात पडसाद उमटले। ठिकठिकाणी मोर्चे काढून नागरिकांनी त्यांच्या संतप्त भावना सरकारपर्यंत पोहोचवल्या। दुसरीकडे विरोधी पक्षांनीही या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी कठोर कारवाईची मागणी केली। इतकंच नव्हे तर सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षांनीही कारवाई करण्याची मागणी केली। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळुंकेंनी त्यांच्याच पक्षाचे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती। भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही आकाच्या आकाला अटक करण्याची मागणी केली होती। धस यांनी कुणाचंही नाव मात्र घेतलं नव्हतं, पण वाल्मिक कराडच्या आकाला गजाड करण्याची भूमिका त्यांनी सुरुवातीपासूनच घेतली आहे। पण माझं मत असं आहे की त्यांचा राजीनामा घ्यावा किंवा नाही घ्यावा हे सर्वस्वी माननीय अजितदादा, प्रफुल्लभाई पटेल आणि त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री सुनील तटकरे यांच्या हातामध्ये आहे। यांनी जर मनात आणलं तर त्यांचा राजीनामा तातडीने होऊ शकतो। आणि आमचं काय आहे, त्यांच्या पक्षाची प्रचंड बदनामी होते ना। त्यांचा पक्ष रॉंग बॉक्समध्ये चाललाय, आम्ही तर पॉझिटिव्ह बॉक्समध्ये चाललेलो। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हायला हवी असं सुरेश धस यांनी स्पष्ट केलंय। संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी हत्येच्या आधी कृष्णा आंधळे कागदोपत्री 2 वर्ष फरार होता याकडे लक्ष वेधलं। त्याचवेळी जर प्रशासनानं कठोर कारवाई केली असती तर ही हत्या झाली नसती असा दावा धनंजय देशमुखांनी केला। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास वेगानं होत नसल्याबद्दल धनंजय देशमुखांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। जो कृष्णा आंधळे फक्त कागदपत्रावर 2 वर्ष फरार होता, त्याला एवढं अभय जर दिलं नसतं, त्याला शिक्षा दिली असती तर हा गुन्हा कुठंतरी थांबला असता। याची सर्वस्वी जबाबदार कोण हे प्रशासन आम्हाला सांगायचं। आम्ही नाहीत सांगणार, आम्ही गरीब कुटुंबातून आहे, आम्ही सर्वसाधारण आहे। आम्हाला ह्या प्रश्नांचं उत्तर पाहिजे की याचं कोण जिम्मेदार आहे। धनंजय देशमुख यांनी व्यक्त केलेली नाराजी तसंच विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची होत असलेली वारंवार मागणी यावर सरकारकडून काय उत्तर देण्यात आलं ते बघूयात। धनंजय मुंडेंच्या बाबतीमधली स्पष्ट भूमिका सगळ्यांचीच आहे की सध्या त्याची ज्युडिशरी इन्क्वायरी सुरू आहे। त्या प्रकरणाची कोर्टामध्ये मॅटर आहे। काही लोकांना अटक केलेलं आहे। आयजीच्या अध्यक्षतेखाली SIT नेमली गेलेली आहे, त्याची देखील चौकशी आहे। आणि त्याच्यामधनं जे काही निष्पन्न होईल, ज्या चौकशीतनं निष्पन्न होईल, आमची शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे की जे संतोष देशमुखचे मारेकरी आहेत यांना फासावरच लटकवलं पाहिजे। अशी प्रवृत्ती म्हणजे परत वाढणार नाही ही भूमिका पोलिसांनी घेतली पाहिजे। त्याच्यामुळे जोपर्यंत त्याच्यातनं काही निष्पन्न होत नाही, ते शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत धनंजय मुंडेंबद्दल बोलणं मला योग्य वाटत नाही। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सरकारवर तोफ डागली आहे। हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक का होत नाही असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला। तसंच सुरेश धस यांना प्रोजेक्ट करण्याचा मुद्दाही राऊतांनी मांडला। जर आरोपीला अटक होत नसेल तर देवेंद्र फडणवीस जे सतत तावातावाने बोलतायत कोणालाही सोडणार नाही, हा कायदा सगळ्यांसाठी समान आहे, हे खोटं बोलतायत ना। एक साधा गुन्हेगार त्यांना पकडता येत नाही गृह खात्याला, त्यांच्या गृहमंत्री म्हणून, तर तुम्ही बीडमध्ये जाऊन हार तुरे कसले स्वीकारताय, सत्कार कसले करून घेताय। सुरेश धस आणि देवेंद्र फडणवीस यांचे हात मिळवणे, मनोज जरांगे पाटलांना चॅलेंज जे उभं केलं आहे जरांगे पाटलांनी, त्यांचा जो विषय आहे तो मागे टाकण्यासाठी सुरेश धस यांना पुढे आणलंय का? सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 2 महिने पूर्ण झालेत, पण अजूनही या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे फरारच आहे। त्यामुळे आरोपीला अटक कधी होणार असा सवाल देशमुख कुटुंबीय, सत्ताधारी आणि विरोधी पक्षातले नेतेही करतात। दरम्यान या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात 8 आरोपींच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करून मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। मात्र असं असलं तरी मुख्य आरोपी कृष्णा आंधळेला पकडण्यात अजूनही यश आलेलं नाही।
त्यामुळे या प्रकरणाच्या तपासावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि जोपर्यंत कृष्णा आंधळेला अटक होत नाही तोपर्यंत आरोप प्रत्यारोप थांबणारही नाहीत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.